नमस्कार विद्यार्थ्यांनो, नवीन सत्रात आपले स्वागत आहे. तुम्ही मागील सत्रामधील संस्कृती, भाषा, वेद आणि त्यांची उत्पत्ती कशी झाली याबद्दल आधीच शिकलात. चला, इयत्ता 6वीच्या सामाजिक अभ्यासातील भाषा, लेखन आणि उत्तम पुस्तके या विषयावरून याबद्दल अधिक समजून घेऊया. अध्ययन निष्पत्ती. तुम्ही हे करू शकाल. मानवी संवादात भाषेचे महत्त्व समजून घ्या. त्याच्या विकासाबद्दल आणि कालांतराने वेगवेगळ्या भाषा कशा विकसित झाल्या याबद्दल जाणून घ्या. प्राचीन भारतातील लेखन आणि लिपींच्या उत्पत्तीबद्दल जाणून घ्या. महत्त्वाचे शब्द: द्रविड, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम सारख्या दक्षिण भारतातील भाषा लोक आणि संस्कृतींचे संदर्भ देते. शिलालेख. शिलालेख म्हणजे दगड किंवा धातूसारख्या पृष्ठभागावर कोरलेले शब्द किंवा चिन्हे. साहित्य. साहित्य हे लिहिलेले काम आहे, विशेषतः कथा, कविता आणि नाटके. संकल्पना नकाशा पहा. प्रथम आपण समजून घेऊया भाषा म्हणजे काय. आणि पक्षी किलबिल आवाज करतात, परंतु पृथ्वीवरील मानव हा एकमेव प्राणी आहे जो भाषा बोलतो. मानव त्यांच्या तोंडाचा वापर करून विविध प्रकारचे आवाज काढू शकतो, जे कोणताही प्राणी किंवा पक्षी करू शकत नाही. ही क्षमता आपल्याला बोलण्यास आणि भाषा विकसित करण्यास अनुमती देते. आपण भाषेच्या मदतीने विचार करतो आणि समजतो. भाषेच्या मदतीने आपण एकमेकांशी संवाद साधतो. भाषेच्या मदतीने आपण इतरांकडून शिकतो. भाषा आपल्याला अनेक गोष्टी सोप्या आणि व्यवस्थित करण्यास अनुमती देते, जसे की आपण आपले स्वतःचे काम व्यवस्थित करण्यासाठी आणि नियोजन करण्यासाठी भाषेचा वापर करतो. आपण इतरांचे लक्ष वेधण्यासाठी आणि त्यांना काहीतरी करण्यास सांगण्यासाठी भाषेचा वापर करतो. आपण नवीन गोष्टी तयार करण्यासाठी आणि फक्त मजा करण्यासाठी भाषेचा वापर करतो. शिवाय आपण भाषेच्या मदतीने आपल्या सभोवतालचे जग समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आपण आपल्या भावना आणि अनुभवांबद्दल इतरांशी बोलण्यासाठी देखील भाषेचा वापर करतो. असे दिसते की मानव प्राचीन काळापासून जेव्हा ते जंगलात अन्न गोळा करत होते, तेव्हापासून ते बोलत आणि भाषा वापरत आहे. भाषेने लोकांना माहिती देण्यास मदत केली आहे. इतक्या भाषा का आहेत? एक भाषा एकत्र राहणाऱ्या लोकांच्या गटाद्वारे विकसित होते. जसे की
त्यांची तहान भागवणाऱ्या पेयाला पाणी म्हणण्याचा निर्णय घेतात. पहिल्या गटापासून दूर राहणारे लोकांचा दुसरा गट त्याच पेयाला नीरू किंवा जल म्हणण्याचा निर्णय घेऊ शकतात. या सर्व शब्दांचा अर्थ एकच आहे, परंतु ते व्यक्त करण्याची वेगवेगळी ध्वनी किंवा चिन्हे वापरतात. म्हणूनच लोकांनी इंग्रजी, हिंदी, संस्कृत, फारसी, चीनी, तेलुगू इत्यादी वेगवेगळ्या भाषा विकसित केल्या. बऱ्याचदा वेगवेगळ्या उपसमूहांमध्ये वेगवेगळी भाषा बोलणाऱ्या लोकांचा एक गट आणि प्रत्येक उपसमूहाने मूळ भाषेपासून वेगवेगळ्या भाषा विकसित केल्या. अशा प्रकारे मूळतः लोकांचा एक गट अशी भाषा बोलत होता जी आता आपण प्रारंभिक द्रविडियन म्हणतो. जेव्हा ही भाषा बोलणारे लोक दूरवर राहू लागले आणि इतर लोकांमध्ये मिसळू लागले, तेव्हा त्यांना नवीन भाषा विकसित केल्या. त्यामुळे तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, गोंडी आणि इतर भाषा आहेत. या भाषा द्रविड भाषा कुटुंबातील आहेत. भारतात इंडो आर्यन कुटुंब नावाचा आणखी एक कुटुंब आहे. या कुटुंबातील प्रसिद्ध भाषा संस्कृत, हिंदी, बंगाली, मराठी आणि इतर आहेत. जसे लोक प्रवास करत होते आणि एकमेकांशी संवाद साधत होते, तसतसे त्यांच्या भाषा देखील मिसळत होत्या आणि लोकांनी एकमेकांच्या भाषांमधून अनेक शब्द स्वीकारले. आज तेलुगूमध्येही संस्कृत, मराठी, अरबी, पर्शियन आणि इंग्रजीमधून घेतलेले अनेक शब्द वापरले जातात. लेखन आणि लिपी. आपण लिपींच्या मदतीने भाषा लिहितो आणि वाचतो. तुम्हाला माहिती आहेच की रोमन लिपी ABCDEF, देवनागरी लिपी AAEE, अरबी लिपी, तेलुगू लिपी आणि तमिळ लिपी अशा अनेक प्रकारच्या लिपी आहेत. खरं तर आपण कोणतीही भाषा कोणत्याही लिपीत लिहू शकतो. उदाहरणार्थ, या सर्व लिप्यांमध्ये आपण हैदराबाद हा शब्द लिहू शकतो. सुरुवातीला त्यांनी लिहिण्याऐवजी फक्त चित्रे काढली. आज भारतात आपण वापरत असलेल्या बहुतेक लिप्या, उदाहरणार्थ देवनागरी आणि तमिळ, प्रत्यक्षात अशोकाने वापरलेल्या ब्राह्मणी लिपीतून विकसित केल्या होत्या. आंध्र प्रदेशात सापडलेल्या सर्वात जुन्या शिलालेखांपैकी एक कृष्णा जिल्ह्यातील भट्टीपोल्लू स्तूलापातील आहे. हे सुमारे 200 इसवी सनापूर्व कोरलेले होते. लोक कशावर लिहायचे? सुरुवातीला लोक कदाचित कापड, पाने आणि साल यांसारख्या साहित्यावर लिहायचे, जे कुजले आणि कालांतराने नष्ट झाले. काही लोकांनी भांड्यांवर स्क्रॅच, पोरखडे काढूनही
लिहिले. यापैकी काही भांडे टिकून आहेत. तथापि आजपर्यंत टिकून राहिलेल्या दीर्घ मजकुराचे सर्वात जुने लेखन म्हणजे अशोकाचे शिलालेख, जे खडकांवर आणि दगडी खांबावर कोरलेले होते. दक्षिण भारतातील अनेक भागात लोक ताडाच्या पानांवर लिहायचे, जे एक निश्चित आकारात कापले गेले होते. ते वाळलेल्या पानांवर खाजवण्यासाठी पिनसारखे उपकरण, पेन वापरत आणि काळ्या शाईने रंगवत. उत्तर भारतात ते हिमालयात वाढणाऱ्या बुरजाच्या झाडांच्या साली वापरत असत, कारण कागदाचा शोध अजून लागला नव्हता. कविता, गाणी आणि कथा, मौखिक साहित्य. साहित्य जे तोंडी शब्दाने पुढे जात असे. हे साहित्याचे सर्वात जुने रूप होते. सर्वात जुने लोक कविता, गाणी आणि कथा रचत असत आणि त्या त्यांच्या मुलांसोबत शेअर करत असत. त्यांनी त्यांच्या मुलांना सांगितल्या. त्यांनी म्हणी आणि म्हणींद्वारे जगाबद्दलची त्यांची समज देखील शेअर केली. वेद. वेद सुरुवातीला तोंडी रचले गेले. ते लिहिण्यापूर्वी अशा प्रकारे 3000 वर्षाहून अधिक काळ जतन केले गेले. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही भाषेचा विकास, वेगवेगळ्या लिपी आणि वेदांसह मौखिक साहित्य कालांतराने कसे पुढे जात होते याबद्दल शिकलात. धन्यवाद.